नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. तुम्ही बघत आहात देशोन्नतीचा खास कार्यक्रम कला संवाद. या कार्यक्रमात आपण रंगमंचाशी संबंधित तसेच गायन, वादन, नृत्य व सिनेसृष्टीतील नामवंत कलावंतांशी भेटतो व त्यांच्याशी गप्पा मारतो आणि त्यांच्या अनुभवातून तुम्हा प्रेक्षकांपर्यंत काहीतरी शिकवण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आज आपण संगीतावर चर्चा करणार आहोत. आधीच्या काळात एखाद्याची कला क्षेत्रात काम करण्याची इच्छा असूनही अनेकांना मार्ग सापडत नव्हते आणि ज्यांना सापडले ते नशीबवान समजायचे असंच होतं. मग ते क्षेत्र अभिनयाचं असो वा गायनाचं असो. तरी सुद्धा अभिनयासोबतच गायनाच्या क्षेत्रात सुद्धा अनेक दिग्गज कलावंतांनी नाव मोठं केलं आणि आजही आपण त्यांचे चित्रपट व गाणी आपण बघतोच. आताच्या काळात सोयी सुविधांचा अभाव नाहीये, मात्र त्यामुळे स्पर्धा खूप वाढली आहे. आपण टीव्हीवर अनेक रियालिटी शोज बघतो. त्यामध्ये असणारे प्रतिस्पर्धी अनेक शहरांच्या लाखो करोडोंच्या गर्दीतून निवडलेले मोजके 20 ते 25 जण असतात. त्यातून एक जिंकतो तो सर्वोत्कृष्ट अभिनेता किंवा गायक असतो. असाच एक सर्वोत्कृष्ट गायक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता सोबतच प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री आज आपल्या सोबत इथे उपस्थित आहे. झी सारेगमपचे फायनलिस्ट असलेले ETV सारेगमपचे विजेते निरंजन बोबडे आणि उत्कृष्ट गायिका आणि अभिनेत्री पूजा टिकेकर. निरंजन बोबडे यांना शासनातर्फे नागपूर भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. तसेच नौशाद अली या मोठ्या पुरस्काराने देखील ते सन्मानित आहेत. त्यांची स्वरतरंग म्युझिक अकॅडमी आहे, जिथे 350हून अधिक विद्यार्थी संगीताचे आज धडे घेत असतात. निरंजन बोबडे यांनी नागपुरातच नव्हे, राज्यातच नव्हे, देशातच नव्हे तर बाहेर देशात सुद्धा नागपूरचं प्रतिनिधित्व करून नागपूरची शान वाढवली आहे आणि तेही आपल्या आवाजाने. तर पूजा टिकेकर या संगीत विशारद असून संगीत या विषयावरती विविध ठिकाणी सेमिनार घेत असतात. मी निरंजन सर आणि पूजा मॅडमचं स्वागत करते. नमस्कार. नमस्कार सर, माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला आहे. मला सांगा, तुमचा बालपणाचा प्रवास कसा होता आणि तुमची संगीताची सुरुवात कशी झाली? खरं सांगायचं तर मला माझ्या घराण्यातच गाणं आहे. म्हणजे आईचं माहेर आणि सासर हे दोन्ही ठिकाणी माझं गाणं आहे. त्यामुळे मी जवळपास 3.5 वर्षाचा होतो तेव्हापासनं गाणं गायला लागलो. आणि हे गाणं म्हणजे नव्हतं, माझे गुरु म्हणजे माझे वडील श्री रघुनाथ बोबडे. तर त्यांचं गाणं ऐकायचो मी आणि त्यांचं गाणं ऐकून मी ते इमिटेट करायचो. कारण मला तेवढं 3.5-4 वर्षाची समज नव्हती, पण बाबा जे गायचे आणि ते ऐकणं आणि तसं गाणं, हा प्रवास माझा सुरुवातीचा सुरू झाला. पण मग घरीच माझ्याकडे माझे बाबा, माझे काका हे क्लासिकल गुरूंकडे शिकलेले आहेत आणि तो घराणाच आम्ही वारसा चालवतोय. तर ती गायकी माझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न झाला, ती मेहनत करण्याचा प्रयत्न मी केला. आणि पहिले कार्यक्रम असे व्हायचे पण थोड्या प्रमाणात व्हायचे. कॉम्पिटिशन्स भरपूर व्हायच्या. तर कॉम्पिटिशन्समध्ये आईबाबा पाठवायचेत मला. तर तिथे नंबर यायचा, तिकडनं कॉन्फिडन्स वाढायचा, कार्यक्रम व्हायला लागले. मग दिवाळी पहाट पासून सगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत गेले. तर त्या कार्यक्रमात तो एक्सपिरियन्स घेत गेलो. अशी माझी संगीताचा प्रवास माझा सुरू. म्हणजे रियालिटी शोचं तुम्ही जसं सांगितलं, रियालिटी शो मध्ये जातो तर तो एक वेगळा एक्सपिरियन्स आपल्याला वेगवेगळ्या मान्यवरांकडनं शिकायला मिळतं. आणि तिथे गाणं खरं कसं आहे, एक लोक येतात, कुठली गोष्ट कोणाकडनं शिकावी ही तिथे शिकण्यासारखी असते. बरोबर. तर हा संगीताचा प्रवास माझा असा सुरू झाला. आता तुम्ही रियालिटी शोज बद्दल बोललाच आहात, तर मी त्याच्यावर येणारच आहे. पण त्यापूर्वी मला पूजा मॅडम तुम्हाला विचारायचंय, तुमची संगीताची सुरुवात कशी झाली आणि तुमचे गुरु कोण होते? ओके, ऍक्च्युली माझं ब्रॉटअप तसं गुजरातमध्ये झालेलं आहे, बडोद्यात. मी वीणा मॅम कोठारींकडे शिकलेली आहे. क्लासिकल शास्त्रीय संगीतामध्ये विशारद केलेला आहे. तसं लहानपणी आवड होती आणि थोडासा म्हणजे माझ्या आई वडिलांना वाटायचं की ही गाऊ शकते, म्हणून त्यांनी मला तालीम, म्हणजे घरी थोडीशी अशी गातीये चांगलं, तर मग आपण तालीम घ्यावी या, आणि त्यांनी मला तो म्युझिक क्लास दिला. आणि त्याच्यामुळे माझं पूर्ण म्हणजे बाळपणाचं जे एक फोकस असतं ना, ते म्युझिक होऊन गेलं होतं. तर त्याच्यामुळे मग ते पण खूप खुश होते आणि मी पण. तर मग पूर्ण विशारद केलं आणि मग त्याच्यासोबत माझं म्हणजे क्लासिकलचे बैठकी होत असतात, मोठे मोठे दिग्गज पंडित येत असतात, तर त्यांच्यासोबत त्यांच्या मैफिली ऐकायची. माझ्या गुरूंसोबत मी तिकडे प्रत्येक ठिकाणी जायची आणि त्याच्यामुळे माझं संगीत हे नॉलेज वाईज खूप प्युअर झालं. क्लासिकल नॉलेज हे
खूप सुंदरपणे वाढत गेलं. आणि त्याचा मला म्हणजे माझ्या आयुष्यात असं वाटलं की हे जे नॉलेज वाढतंय ते मला लाईफ लॉंग कामात येत आहे. आताचा एक्सपिरियन्स थोडे मॅच्युअर झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कळत असतात ऍक्च्युली आपल्याला. तर आता समजतंय की तेव्हा जे माझ्या गुरूंसोबत मी इकडे तिकडे जायची, तर त्याचा मला परिणाम दिसतोय. असं त्याचा यूज मी करण्याचा प्रयत्न करतेय. तुम्ही आता जसं म्हणालात की तुमचं बालपण गुजरातमध्ये गेलेलं आहे, तर तुम्हाला जसं आता मराठी झालं किंवा हिंदी झालं, तर गुजरातची भाषा ही वेगळी आहे आणि हिंदी मराठी ही वेगळी आहे, तर तुम्हाला यामध्ये काही अडचणी वगैरे आल्यात का? आता कसं आहे ना की हिंदी तर शिकलो पण आहेत आणि असतात, म्हणजे हिंदी आपली राष्ट्रभाषा असल्यामुळे ते येणं हे फारच म्हणजे कॉमन आहे. तर आणि गरजेचं पण आहे. तर ते तर शिकून आणि लोकांसोबत बोलून इंटरॅक्ट करून. बट हे नागपूर हे माझं नेटिव्ह आहे, तर ओकेजनली इथे येणं वगैरे असतं. आणि आमच्याकडे असं मराठी भाषेचं प्रभुत्व आमच्या आई वडिलांनी म्हणजे कंपल्सरी ठेवलं होतं की घराच्या दरवाजाच्या आत आले की मराठी, बाहेर जाऊन तुम्ही गुजराती बोलू शकता पण आपलं मूळ सुटलं नाही पाहिजे, याच्यावर त्यांचा खूप जास्ती भार होता. त्याच्यामुळे मराठी बोलणं हे येतच आहे. आणि तुमच्या आईबाबांच्या या मेहनतीमुळेच तुमच्या गाण्यातली मराठी पण आम्हाला तितकीच आवडते, हिंदी पण आवडते. हो, धन्यवाद. तर आपण जसं आता सारेगमपचे विनर होतात आणि आता पूर्ण नागपुरातच नव्हे तर बाहेर देशात सुद्धा आपल्या देशात सुद्धा आपलं इतकं मोठं नाव आहे, तर जिथून तुमची सुरुवात झाली होती रियालिटी शोजची, सारेगमपची, तर आम्हाला त्याचा एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल. सारेगमप म्हणजे आता कसं झालं, 90s मध्ये सोनू निगम यांचा एक शो होता. तर तेव्हापासून मग ते सारेगमपचं वेड म्हणतात ना, की कुठल्या सारेगमप म्हणा किंवा कुठल्या रियालिटी शोचं वेड म्हणतात, ते वेड मलाही लागलं होतं. आणि आपण पण काहीतरी जावं, आपल्याला एक प्रत्येक कलाकाराला एक प्लॅटफॉर्म असा मिळतोय की त्याची कला प्रस्तुत करायला मिळते. तर पहिले तर मी जायचो, ऑडिशन्सला जायचो, पुष्कळ ठिकाणी रिजेक्ट झालो. पण मग कळलं की रिजेक्ट का होतं आणि आपल्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट्स करायचे आहेत. मेनली म्हणजे हिंदी जेव्हा बोलतो, जसं लँग्वेजचा विषय निघाला, मला हे कळलं की मला हिंदी नाही शिकायचं, मला उर्दू शिकायचं. तेव्हा कुठे ते हिंदी बरोबर बोलल्या जाईल, वेगवेगळे शब्द आपण बोलल्या जातो. तर त्याच्यात मी 3-4 वेळा रिजेक्ट झालो आणि मग मी उर्दू व्यवस्थित शिकलो. गायचं कसं गायचं, किती गायचं, हा खूप मोठा विषय असतो सुगम संगीतामध्ये. तर तो विषय मी शिकण्याचा प्रयत्न केला आणि मग रियालिटी शो मध्ये झालो, सिलेक्ट झालो. नंतर मी 2004 मध्ये ज्या रियालिटी शो मध्ये होतो, ETVच्या सप्तसूर एक सरगम सारेगमप होतं हे, तर त्याचा मी विनर होतो. त्याच्यात श्रीनिवास खळे मला फायनल मध्ये जज म्हणून लाभले होते. तर तो खूप माझ्यासाठी मोठा एक्सपिरियन्स होता. मग श्रीनिवास खळेंचीच गाणी मी तिथे गात होतो आणि त्यांच्या समोर गात होतो. तर त्यांना मी एक सुंदर प्रश्न विचारला तिथे की सर, म्हटलं तुमचं गाणं तुमच्यासमोर गातो आहे तर मला खरंच दडपण आहे. तर आणि जेव्हा आपण गाणं गातो तर तेव्हा ते कसं प्रेझेंट व्हावं, काय प्रेझेंट व्हावं. त्यांनी इतकं सुंदर उत्तर आणि समर्पक उत्तर दिलं. त्या गाण्यामध्ये जी बोल आहेत ना, ते बोल सगळ्यात पहिले तुम्ही समजा आणि त्या स्वरांमध्ये तुम्ही बांधा. कारण गायकावर जो लिहिलेलं असतं गाणं त्याची, ज्यांनी गाणं संगीतबद्ध केलं असतं त्याची, ह्या दोघांची जबाबदारी ही गायकावर असते. तर गायकाचा खूप मोठा रोल असतो. तर त्या सगळ्या गोष्टी समजून त्यांनी गायला पाहिजे. हा खूप मोठा धडा मी खळे काकांकडनं घेतला होता. तर हा असं छान छान नंतर माझं 2007ला पण गेलो सारेगमपला, तर मला अशी छान छान मान्यवर मिळत गेली. नंतर तसा एक्सपिरियन्स येत गेला आणि चांगला शिकायला मिळालं मला. सर, आपण असं म्हणतो की आपल्याला आपल्यापेक्षा जास्त कोणीच समजू शकत नाही. तर तुमचा हा जो प्रवास होता सारेगमपचा, तर ऑडिशन देण्यासाठी आलेले निरंजन बोबडे आणि विजेता झालेले निरंजन बोबडे, या दोघांमधला फरक तुम्ही काय एक्सपिरियन्स केला? ऑडिशन द्यायला आलेला जो निरंजन बोबडे होता, तर त्याला मला सिलेक्ट व्हायचंय आणि काहीतरी करून दाखवायचं असा गायक होता. आणि विनर झालेला निरंजन बोबडे हा असा होता की आता मला खरंच ही माझी सुरुवात झाली आणि इकडनं मला आता खरंच काहीतरी असं शिकायचंय की जे कसं होतं ना, ते नाव झालेलं म्हणतात, ते नावाला तुम्ही तसं ठेवणं, कंटेन करणं. आणि मग मला ही गोष्ट शिकायची, ही गोष्ट शिकायची, परफॉर्मन्स कसा द्यायचा. तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो की कुठलंही गाणं तुम्ही गाता, ऑडियन्स असतो त्यांना 100% गाणं हे कळतच असतं, पण खूप जास्त क्लासिकल गाता किंवा खूप जास्त असा प्रकार गाता की कधी कधी त्यांना कळत नाही. पण तोच प्रकार तुम्ही इतका छान सोप्या स्वरांमध्ये चांगला प्रेझेंट करून दिला, तो त्यांना समजतो आणि पब्लिक कडनं रिस्पॉन्स मला तसा येतो.
तर हे मी विनर झाल्यानंतर परफॉर्मन्स दिल्यानंतर ह्या गोष्टी मला कळायला लागल्या. तर आता हा फरक जास्त जाणवता येईल असं म्हणू शकतो आपण. सर आणि मॅडम तुम्ही दोघंही म्हणजे लाईव्ह शोज करत असता, नेहमीच करत असता. तर मला पूजा मॅडमला हा प्रश्न विचारायचा आहे की जसं आता स्टुडिओमध्ये आपण जे रेकॉर्डिंग करतो त्याचा एक्सपिरियन्स हा वेगळा असतो, पण लाईव्ह परफॉर्मन्स प्रत्येक ठिकाणी हा एक प्रयोगच असतो, कारण तिथली ऑडियन्स वेगळी असते आणि प्रत्येक प्रेक्षकांकडून आपल्याला जो अनुभव येतो तो वेगळा असतो. तर लाईव्ह परफॉर्मन्सेसमध्ये कोणत्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे? तर असं आहे ना की प्रत्येक हा प्रेक्षक वेगळा, प्रत्येक गाणं हे वेगळं असतं. म्हणजे कार्यक्रम नंतरची गोष्ट आहे, पण प्रत्येक गाणं हे वेगळं आहे, प्रत्येक भाषेतलं गाणं हे वेगळं आहे. तर ते प्रेझेंट करताना आणि कनेक्ट बनवताना श्रोतांमध्ये आपण जेव्हा गुंतू त्यांच्या सोबत आपण आपला गाण्या थ्रू आपण जे कन्व्हर्सेशन करू त्याचा जो इम्पॅक्ट असतो तो त्यांना टाळ्या द्यायला वगैरे हे करतं. तर तेच म्हणणं आहे माझं की गाणं हे प्रत्येक ठिकाणीचं वेगळं असतं. आता गाण्याची प्युरिटी असते, कुठे फील असतो, कुठे एक्सप्रेशन्स असतात, कुठे ठहराव असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जशा जशा आपण एक्सपिरियन्स करत जातो, जसं जसं आपण मॉक मध्ये गेल्यानंतर वावरतो, तर तो लाईव्ह एक्सपिरियन्स करणं आणि प्रॅक्टिस करणं याच्यात खूप फरक असतो. लाईव्ह असतो तिथे एनर्जी असते, कारण की सगळे पॉझिटिव्ह एनर्जीने आले असतात की इतक्या फास्ट लाईफ मधून मला हे 2 तास एन्जॉय करायला भेटतात आहे. तर तिथे मी त्या एक पॉझिटिव्हिटीने जाईल की मला रिफ्रेशमेंट भेटतात. तर तीच पॉझिटिव्हिटी आपण कॅरी करून त्यांना हे परफॉर्मन्स दिलं तर त्यांनाही आवडेल आणि आपण पण तितक्याच फोर्सनी त्यांना म्हणजे आपण प्रेझेंट करू शकतो. तर हा लाईव्ह एक्सपिरियन्स हा लाईव्हच असतो आणि त्याच्यातून खूप शिकायला पण भेटतं. बरोबर आहे. मला ना आता एक असा वेगळा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. आताच तुमचं एक गाणं रिलीज झालंय अभिनय जाओ छोडकर. तर मला खूप एक्साइटमेंट आहे जाणून घेण्याची की तुमचा संगीताकडून अभिनयाकडे प्रवास कसा झाला, कारण तुम्ही गाणं तर खूप छान गायलंच आहे, पण आम्ही तुमची गाणी ऐकत असतो, पण तुमचा अभिनय ही आमच्यासाठी खूप नवीन गोष्ट आहे. तर आम्हाला त्याबद्दल ऐकायला आवडेल. अभिनय म्हणजे असं झालं की आपल्या नागपुरात एक स्टुडिओ आहे, त्या स्टुडिओचं त्यांना इनॉग्रेशन झालं त्यांचं आणि ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांनी मला सांगितलं, तर निरंजन तुझं गाणं आणि तुझं व्हिडिओ असं करायची इच्छा आहे आम्हाला. तर रफी साहेबांनी गायलेलं अभिनय जाओ छोडकर हे मी रिप्राईज व्हर्जनमध्ये रेकॉर्ड केलं आणि त्याचा व्हिडिओ केला. आणि व्हिडिओ करताना मग ते गाण्याचं जसं आहे तसं रिक्वायरमेंट होती, ॲक्टर आणि ॲक्ट्रेसची रिक्वायरमेंट होती. खरं सांगायचं तर ते माझी ती दुसरी ॲक्टिंगची वेळ. पहिला तर मी एक भक्तिगीतांचा केला होता, पांडुरंगाचा याच्यावर मी केला होता, पण हा तसा पाहिला तर कमर्शियल एक्सपिरियन्स पहिला होता. तर त्याच्यात ऍक्टर आणि ऍक्ट्रेसची गरज होती. तर तेव्हा मी पूजा टिकेकरांना विचारलं, म्हणजे त्यांच्याबद्दल कसं गाणं, त्यांचं प्रेझेंट होणं, त्यांचं दिसणं, त्यांचं एक्सप्रेशन हे सगळे चांगले होते आणि मे बी त्यात त्यांचा डान्सर पण आहेत त्या. अच्छा. तर म्हटलं मग हे का तो एक्सपिरियन्स आम्हाला, आम्ही ऍक्टिंग केली तेव्हा कळलं की गाणं जेवढं कठीण आहे त्याच्यापेक्षाही कठीण ऍक्टिंग आहे, कारण आम्ही बेसिकली गायक आहोत. पण जसं यांनी सांगितलं ना, कुठली गोष्ट करता त्याच्यात फील जेव्हा तुम्ही देता, एक्सप्रेशन्स मध्ये तुम्ही फील देता, तो येतो. तर आमचा तसा पहिला व्हिडिओ झाला, चांगला एक्सपिरियन्स राहिला आणि सांगायला फार आनंद होतो की त्याच्यात आतापर्यंत काउंटिंग 12 लाख प्लस व्ह्यूज झालेले आहेत. आणि लोकांना मुख्य म्हणजे गाणं आणि ऍक्टिंग हा दोन्ही प्रोडक्ट खूप आवडले आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला चांगलं एनकरेजमेंट मिळालं. तुम्ही जेव्हा यांना सांगितलं होतं की तुला आता ऍक्टिंग करायची आहे, तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? आता असं होतं ना की छोटे छोटे नाटकात काम करणं किंवा असं स्टेजवर परफॉर्मन्स देणं, छोट्या छोट्या प्ले मध्ये, ती एक गोष्ट होती. आणि त्याच्यानंतर संधी आली की स्क्रीन समोर जाऊन म्हणजे पूर्ण व्हिडिओ हा प्रेझेंट करायचा आहे. तर पहिल्यांदा तर असं वाटलं की अरे मला विचारलेलं आहे, म्हणजे हा क्वेश्चन मार्क होता की खरंच असं करा, म्हणजे खरंच केलं पाहिजे की नाही, आपल्याला कसं जमतंय, काय जमतंय. तसं लहानपणापासून हे सगळी आवड होती, नाटकं वगैरे केलेली आहेत आणि भरपूर केलेले आहेत आणि फोक डान्स, क्लासिकल, सेमी क्लासिकलचे शोज पण केलेले आहेत लहानपणी शाळेत असताना. तर त्याच्यानंतरचा जो एज्युकेशन आणि करिअरवाला जो मला फेज असतो त्याच्यामध्ये थोडंसं होतं की ऍक्टिंग वगैरे खूप कमी वेळ भेटायचा करायला. तर तो ब्रेक होता आणि हे भेटल्यानंतर खूप एक्साइटमेंट होतं की चलो यार आता परत एकदा भेटतीये तर खूप सुंदर.
खरंच तुमचा एक्सपिरियन्स खूप चांगला राहिला असेल, तेव्हाच आम्हाला इतकं म्हणजे ते दिसतंय, व्हिडिओमध्येही आम्हाला दिसून येत आहे. खूप छान शूट झालेलं आहे आणि इतका छान रिस्पॉन्स येतो आहे ऑडियन्स Thank you. कडून. सर, तुमचे इतके फॅन्स आहेत, जागोजागी फॅन्स आहेत, तर एखादा किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल जो खूप मजेशीर असेल. एखादा फॅन तुमचा. फॅन्स तसे आहेत. फॅनची माझी डेफिनेशन अशी आहे की ते कलेचे फॅन्स आहेत. मी जे काही प्रेझेंट करतो त्या कलेचे फॅन. आता चंद्रपूरला एक एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं तर, हा हा. चंद्रपूरला माझा शो झाला होता. भक्ती स्वराभिषेक नावाचा माझा शो होता. त्याच्यात मी 100 कलावंतांना घेऊन कार्यक्रम करतो हा. तर कार्यक्रम आटोपला आणि कार्यक्रम आटोपल्यानंतर आता लोकांना ते कौतुक असतं की ज्याला आपण स्टेजवर बघितलंय तर त्याच्यासोबत काही मुवमेंट्स आपण शेअर कराव्या, सेल्फी काढावा, बोलावं त्यांच्याशी. बरोबर. तर पहिले तर 10,000 क्राऊड होता म्हणजे त्या कार्यक्रमात. पहिले सेल्फी काढायला सुरुवात तर झाली, पण नंतर ते 500, 800, 1000 असा आकडा पोहोचत गेला. अगोदरच 2-2.5 तास परफॉर्म करून मी थकलो होतो आणि त्यानंतर सेल्फी काढत नंतर मी पूर्ण डेड होऊन गेलो होतो. पण लोकांचा रिस्पॉन्स काही संपत नव्हता. तेव्हा मला फॅन ही डेफिनेशन कळली की कुठली कला आपण प्रेझेंट करतो ती लोकांना आवडते आणि ते तेवढं आपल्यावर प्रेम किती करतात. बरोबर. हा एक फॅन म्हणा की 1000 फॅन म्हणा, मी त्याला ते असंच पकडलं की त्यांचं प्रेम आपल्याला मिळालं आणि तोच मी खूप मोठा एक्सपिरियन्स घेतला. तुमचे इतके फॅन आहेत, त्यातली एक इथे पण बसलेली आहे. मी पण तुमची खूप मोठी फॅन आहे. Thank you. आणि नागपूरचे भूषण देशोन्नतीच्या स्टुडिओमध्ये आल्यावरती एक गाणं तर झालंच पाहिजे. तर अरे मला माहित नव्हतं म्हणजे गाणं. सरप्राईज आहे आमचं. अच्छा बरं. रफी साहेबांचंच गाणं, हिंदी गाणं गायलेलं चालेल ना? चालेल सर. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. वा, खूपच सुंदर. तुम्ही जितके वेळा गाणे गाता तितके वेळा आम्हाला ऐकावंसच वाटत असतं, पण आता आपल्याला पुढे जावं लागेल. तर माझा पुढचा प्रश्न पूजा मॅडम यांना आहे की तुम्ही जसं संगीत या विषयावरती सेमिनार वगैरे घेता, गायन या विषयावरती सेमिनार घेता, तर तो एक्सपिरियन्स कसा असतो? एक्सपिरियन्स म्हणण्यापेक्षा हा असा एक प्रयोग आहे की आता सोशल मीडियावर सगळ्यांना खूप जास्ती असं आहे की मी काही शॉर्ट्स बनवून घेऊ की रील बनवून घेऊ आणि त्याच्यामध्ये परफेक्शनसाठी सगळ्यांना काही ना काही संगीतातही शिकण्याची खूप आतुरता आहे की मी काही शिकलं पाहिजे. तर तेच कॉलेजेस असतात, नाहीतर कुठले कॅम्पसेस आहेत IT कंपनीजचे वगैरे, तर तशा ठिकाणी मी एक माझा स्वतःचा एक सेमिनारसाठीचा एक सिलेबस बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रेझेंट करायला लावतो की ऍक्च्युअली म्युझिक काय आहे, संगीतात काय केलं पाहिजे, शास्त्रीय संगीत काय आहे, शास्त्रीय संगीतातून सुगम संगीतकडे कसं वळलं पाहिजे, सुगम संगीताकडून गाणं कसं म्हटलं पाहिजे, गाणं म्हणताना आपण काय काय लक्षात घेतलं पाहिजे है ना, आणि ते सुराचं तालाचं ध्यान कसं केलं पाहिजे. आणि कमी वेळात जर तुम्हाला इतकं शिकून, आताच खूप फास्ट काळ झालेला आहे आणि सगळ्यांना इन्स्टंट पाहिजे असतं, तर त्याच्यासाठी एक सिलेबस डिझाईन केलेला आहे आणि सगळ्याच यंगस्टर्सला मी म्हणजे प्रेरणा देण्याचा एक हेतूनी तो सेमिनार घेत असते. आणि त्याच्यामध्ये सगळंच की कंपोज कसं केलं पाहिजे, गाणं म्हणण्याची स्टाईल कशी असली पाहिजे, कसे त्याचे गुणदोष काय आहे आणि ते प्रेझेंट कसे झाले पाहिजेत, याच्यावर माझं ब्रीफ असतं. म्हणजे हे ब्रीफ आहे आणि त्याच्यात डिटेलिंग करत म्हणजे ही खूपच छान गोष्ट आहे, कारण आपण बघतो की संगीताचे क्लासेस खूप लोक घेत असतात, पण इतक्या चांगल्या भावनेनी सेमिनार घेणं आणि लोकांसाठी काहीतरी करून दाखवण्याची भावना खूप कमी लोकांमध्ये असते. सर, तुम्ही इतक्या लोकांना शिकवलेलं आहे, इतके विद्यार्थी तुम्ही घडवलेले आहेत आणि तुमच्या अकॅडमीमध्ये पण इतके विद्यार्थी येतात आणि आज तुम्ही शिकवलेले अनेक विद्यार्थी असे आहेत जे खूप मोठ्या लेवलवरती आज काम करत आहेत. तर तुम्हाला कसं वाटतं त्यांना बघून, तुमच्या हातून ते घडून इतक्या मोठ्या पदावरती काम करतायत?
म्हणजे याचं आन्सर असं द्यायचं की जेव्हा मी ज्या फेज मधनं गेलो गाणं शिकायचं, जसं मी बोललो गाणं शिकायचं, वेगवेगळी पद्धत आहे, वेगवेगळी मीडियम आहेत शिकायचे, आणि त्यांनी गाणं गात गेलो, शिकत गेलो, गात गेलो. जेव्हा सारेगमप झालं माझं, तेव्हा पुष्कळ लोक म्हणाले की तू जे काही शिकलायस ते आमच्याशी शेअर कर, आम्हाला शिकव. त्या हेतूने मलाही म्युझिक अकॅडमी काढायची फार इच्छा होती. त्या अकॅडमी माझी काढली मी, आणि विद्यार्थी जसं घडवत गेलो तर ते पॅशन जे असतं ना तुमच्यामध्ये शिकायचं आणि शिकवायचं, ते पॅशन मला चांगलं एक ड्राईव्ह करून गेलं की आता हा चांगला गातोय किंवा ही चांगली गातोय, याला आणखीन आपण नेक्स्ट लेवल शिकवायला पाहिजे, किंवा ही गोष्ट अशी याच्याकडनं करून घ्यायला पाहिजे. मेहनत क्लासिकल आणि सुगम संगीत या दोन्ही ब्लेंडनी मेहनत करून घेतो. तर आणि माझी पद्धती अशी आहे की जुनी पद्धती नाहीये माझी शिकवायची, की जे काही मी शिकवतो आहे ते शिकवणं आणि तू कुठेतरी एक मीडियम घे, प्लॅटफॉर्म घे की ज्याच्यात तू परफॉर्म जी काही शिकलायस तू ते परफॉर्म कर. कारण संगीत, नृत्य ही जी गोष्ट किंवा आपण बोलतो आहे, तू अँकरिंग करतेस, हा पण एक परफॉर्मिंग आर्ट आहे. बरोबर. ड्रॉइंग इज नॉट अ परफॉर्मिंग आर्ट. विचार करून, लेखन विचार करून करू शकतो, परफॉर्मन्सला विचार करायला वेळ नाही. तर हा परफॉर्मिंग आर्ट आहे. तर मग तुम्ही जसं गाता तसंच शिकता. तर विद्यार्थ्यांकडनं मी त्यांना शिकवत होतो आणि तसंच त्यांच्याकडनं परफॉर्मन्स करून घेत होतो. या परफॉर्मन्स मध्ये आता ही गोष्ट आहे, ही गोष्ट आता ऍड करावी लागेल, ही गोष्ट आम्ही करत 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 माझे विद्यार्थी करत गेलो. जे आता पुष्कळ रियालिटी शोज मध्ये गेले, नंतर रियालिटी शोज मधनं विनर झालेत, प्रोफेशनली गातात, काही प्लेबॅक सिंगर झाले. तर तो खरंच आनंद म्हणजे ना सांगण्यासारखाच आहे की म्हणजे पुढे आपण व्यक्त नाही करू शकत की विद्यार्थी आहेत करतात. पण गोष्ट ती पण एक आहे की जे कुठेही असतील, जेव्हा आमची भेट होते तोच तसाच रिस्पेक्ट आहे. आणि दिवसेंदिवस संगीताची जी सुरुवात माझ्यापासून, माझ्या अँगलनी जर बघितली, मी जी सुरुवात केली ते रोप आता झाड होण्याचा प्रयत्न होतो आहे. विद्यार्थी सगळीकडे गात आहेत, त्याचा एक द्विगुणित आनंद म्हणू शकतो मला तो नेहमीच होतो. म्हणजे असं आहे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, आणि Absolutely. प्रॅक्टिस जर आपण करूच नाही तर आपल्यामध्ये ज्या स्किल्स आहेत त्या आपण डेव्हलप होणार नाहीत. सर, मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुमच्या हातून तर खूप विद्यार्थी घडलेत, आताच आपण बोललो, पण तुमचे गुरु कोण आहेत? मी सुरुवातीला मी सांगितलं, माझे वडील श्री पंडित रघुनाथ बोबडे माझे गुरु आहेत. नंतर मला भरपूर गुरु लाभलेत. मला माझे आजोबा श्री चंद्रशेखर वराडपांडे, त्यांचं लिखाण सुंदर होतं, त्यांचं गायन, त्यांचं संगीत देणं आणि आध्यात्मिक शक्ती त्यांची भरपूर होती. नंतर माझे मामा गिरीश वराडपांडे, त्यांच्यासोबत मी गाण्यांचे कार्यक्रम करायचो, त्याच्यातनं भरपूर शिकायला मिळालं. नंतर माझी आत्या, मी जसं सांगितलं माझं घराणं पूर्ण गाण्याचं आहे. माझ्या आत्याकडे मी विशारद, गांधर्व संगीत मध्ये पूर्ण विशारद केलं. तर ही सगळी छान छान गुरु मला लाभलीत. पण ही सगळी गुरु आहे तो आपला पायखंडा जो आहे, आपला बेस जो आहे ते तयार करतात. आणि सगळ्यात मोठा गुरु आणखीन तुम्ही हे म्हणेल की तुमचा एक्सपिरियन्स हा तुम्हाला खूप काही शिकवून जातो. मी गाणं गात होतो, परफॉर्म करत होतो, तेव्हा काही शिकायला मिळत होतो. ही चुकलोय, आता मी ही गोष्ट अशी गायला पाहिजे. तो एक्सपिरियन्स पण माझा एक चांगला गुरु आहे. पण पदोपदी अजूनही माझे वडील क्लासिकलचे धडे, आलापी आपण करतो. कुठल्या गाण्यामध्ये जर एक्सटेम्पर सिंगिंग करायची असेल, कधी कधी असे राग येतात की ते आपलं कन्फ्युजन होतं, तर तिथे मी बाबांना विचारतो, त्यांच्याकडनं मी तेवढं शिकून घेतो. अजूनही ते शिकवतायत मला, त्यांचं 72 वय आहे, पण अजूनही ते गातात आहे, अजूनही शिकवतात आहे. तर पहिले गुरु माझे वडील, आणि जी सांगितली, आणि सगळ्यात महत्वाचा एक्सपिरियन्स हा पण माझा एक मोठा गुरु आहे. हे तर खूप म्हणजे खरीच गोष्ट आहे की एक्सपिरियन्स पेक्षा जास्त मोठा गुरु असूच शकत नाही. एक्सपिरियन्स जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण समोर सुद्धा जाऊ शकत नाही. पण कधी कधी कसं होतं ना, काही काही लोकांना एक्सपिरियन्स घेण्यासाठी पण मार्ग सापडत नाही. म्हणजे असे अनेक विद्यार्थी असतात, कोणाला संगीताच्या क्षेत्रात काही बनायचंय पण त्यांना मार्ग सापडत नाही, आम्ही कुठे जाऊन शिकू, किंवा काही काही लोकांच्या घरीच त्यांना असा साथ मिळत नाही. कोणाकोणाच्या घरी अशी समजूत असते की हे क्षेत्र फक्त हौशी पूर्णच ठीक आहे, यामध्ये तुम्ही करिअर नाही करू शकत. तर अशा लोकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल सर? नाही, ही फार चुकीची समजूत आहे की करिअर होऊ नाही शकत. खरं सांगायचं तर आता कला क्षेत्राला पहिलेही वाव होता आणि आता खूप जास्त वाव आहे. कारण सोशल मीडिया पाहिजे इतकं झालेलं आहे की फेसबुक मध्ये, लॉकडाऊन मध्ये तर सगळेच गायला लागले होते. पण वाव इतका जास्त आहे की तुम्ही संगीतामध्ये पण आता खूप ब्रांचेस झालेले आहे. क्लासिकल संगीत, सुगम संगीत, हे तर दोघं आपल्याला माहितीच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त साऊंड इंजिनिअरिंग आहे, आणि आजकाल पुष्कळ रील्स बनतात.
रेकॉर्डिंग सेशन्स होतात तुमचे, नंतर वेगवेगळी गाणी बनवणं, नंतर लाईव्ह शोज असतात, त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे इव्हेंट्स असतात. तर संगीताला भरपूर वाव आहे आता इतक्यात. त्यामुळे तुम्ही खूप चांगलं करिअर म्हणजे आता असंही झालेलं आहे की आता आपल्या नागपुरात किंवा पूर्ण महाराष्ट्रात बघतो, जे कलाकार चांगले एस्टॅब्लिश कलाकार आहेत त्यांच्या डेट्स घ्यायला म्हणजे प्रॉब्लेम येतो. डेट्स अवेलेबल नसतात. चांगलं काम आहे, तुम्हाला फक्त मेहनत या क्षेत्रात घ्यावी लागेल. कुठलाही कंटेंट, आता तुम्ही सोशल मीडियावर सगळे आहेत, 15 सेकंदाचा 60 सेकंदाचा कंटेंट, जर कंटेंट चांगला असेल तर तो व्हायरल होतो. म्हणजे कंटेंटचा अर्थ काय की तुमची जी कला आहे ती लोकांना आवडते. बरोबर. आणि आता हे डिजिटल मार्केटिंगचं पण, डिजिटल मीडिया पण इतकं चांगलं मार्केटिंग झालं, त्याच्यात तुम्ही करिअर चांगल्याने करू शकता. असं संगीताच्या माध्यमातून तुम्ही चांगलं करिअर करू शकता. आज आम्हाला इतकी मजा आली आहे तुमच्यासोबत गप्पा मारून, आणि आम्हाला तुमचं गाणं सुद्धा इथे लाईव्ह ऐकायला मिळालं. तो आमच्यासाठी खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आमच्यासोबत इथे गप्पा मारल्या आणि आमच्या ऑडियन्सला इतके छान गोष्टी सांगितल्या, इतका छान संदेश दिला. आणि तुमचा आता जो प्रवास आहे, अभिनयाचा प्रवास जो आहे नवीन, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सुद्धा निरंजन बोबडे यांचं युट्यूब चॅनल नक्की बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवनवीन गाणी त्यांची बघा, तुम्हाला नक्की आवडतील. पुन्हा भेटूया नवीन पाहुण्यांसह. बघत राहा देशोन्नती. नमस्कार. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.